नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या विषयावर ज्या कॉमेंट असतील तुमच्या त्या नक्कीच आपलं मत नोंदवा. आज गेल्या एक महिनाभरापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून गुंडांनी क्रूरपणे हत्या केली आणि या हत्येमागे या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आहेत का, असा एक आरोप केला जात आहे. कारण त्यांचे स्नेही मित्र वाल्मिक कराड यांना काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली नव्हे तर ते शरण आले थाटामाटामध्ये. आणि वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचं काही कनेक्शन आहे का, या हत्याकांडाची सखोल चौकशी करण्यात व्हावी यासाठी सर्व समाजातून सर्व पक्षांच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला आहे. मात्र हा राजीनामा पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा घ्यायला तयार नाही आणि धनंजय मुंडे ही द्यायला तयार नाही. एक विशेष गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर आता या प्रकरणानंतर आणि यापूर्वीही काही आरोप झाले आणि आता एक प्रकरण त्यांचं समोर येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. काही दिवसापूर्वी या भागातील आमदार सुरेश धस यांनी 2 कोटीची खंडणी घेण्यासाठीची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असल्याचा आरोप केला आणि त्यामध्ये वाल्मिक कराड हे त्यांच्याशी संबंधित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते मित्र आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या सोबत जे आहेत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी ज्यांना सध्या पोलीस कोठडी आहे, त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी आणि याच्या मागे जे काही आकाचा आका आहे याची चौकशी व्हावी यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे आणि तो द्यावा अशी मागणी ही जरांगे पाटील, सुरेश धस, अभिमन्यू पवार आणि उत्तम जानकर आदी सर्वच नेत्यांनी केली. छत्रपती संभाजीराजे असो सर्व पक्षांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा आहे. आणि या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जर यामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळले नाही तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे. याच दरम्यान त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यांची प्राजक्ता माळी आणि ओबेरॉय हॉटेल असे अनेक विषय या माध्यमातून समोर आले. मात्र या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे अद्यापही राजीनामा द्यायला तयार नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बीड जिल्ह्यातील
मस्साजोग येथे जाऊन या कुटुंबियाची भेट घेत या प्रकरणात आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असा शब्द दिलेला असतानाच अजित पवार मात्र यावर ठाम अशी भूमिका आपली जाहीर करायला तयार नाही. काही दिवस त्यांनी तर विदेशी वारी करत मौन बाळगले होते आणि भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्याबाबत ठोस भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे भाजपाची ही प्रतिमा मोठी या प्रकरणात मलिन होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि धनंजय मुंडे यांचे जे वेगवेगळे प्रकरण आहेत तेही या माध्यमातून समोर येत आहेत. सारंगी महाजन यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर आपली जमीन लाटल्याचा आरोप केलेला आहे. कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यांनी आपलं हे जमीन लाटली आहे. आणि इतर काही करुणा मुंडे असो इतर काही महिलांचाही त्यांच्यावर शोषण केल्याचा आरोप करत आहे. आणि आपल्याला त्यांनी अदखलपात्र केलेलं आहे. त्यांनी आपल्याला आपल्या संपत्तीमध्ये हिस्सा दिलेला नाही असा एक आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे. त्यामुळे असे अनेक प्रकरण धनंजय मुंडे यांचे समोर येत असतानाच 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनीही त्यांचे एक एक प्रकरण समोर आणण्यासाठी ओबेरॉय हॉटेलचे सीसीटीव्ही तपासा, ताज हॉटेलचे सीसीटीव्ही तपासा आणि ते जनतेसमोर आणा अशी मागणी करत धनंजय मुंडे यांच्यावर अनेक भोगवादी प्रवृत्तीचे ते कसे आहेत त्याचा एक पाढाच उत्तम जानकर यांनी मीडियासमोर वाचला. आणि हे सर्व असतानाही धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नाही. आणि मी या प्रकरणात माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं ते प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगतात. मात्र यापूर्वी अनेक नेत्यांनी छोट्या छोट्या गोष्टीहून नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामे आपल्या पदाची दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आर पाटील असो, विलासराव देशमुख असो, शिवाजी पाटील निलंगेकर असो यांनी एक एक वाक्य आपल्या तोंडातून निघाले तर त्या वक्तव्याचा निषेध झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचा इतिहास महाराष्ट्रात आहे. मात्र धनंजय मुंडे हे अद्यापही गेल्या महिन्याभरापासून राजीनामा देण्यास तयार नाही. आणि त्यांच्या पक्षाकडूनही अजितदादा पवार यांच्याकडूनही त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. आणि ते त्यांचा राजीनामा घेतात की नाही असाही एक प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जातो. मात्र धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत एक नैतिकता पाळत काही दिवसासाठी तरी या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आणि त्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत करुणा मुंडे असो की इतर काही जे ओबेरॉय हॉटेल, ताज हॉटेलच्या संदर्भात तर त्याचा पूर्ण तपशील बाहेर येईपर्यंत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांना एक या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या चौकशीला सामोरे जाऊन आपली प्रतिमा जनतेसमोर मांडावी आणि त्यांना एक चांगलं राजकीय भविष्य त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राहील. कारण ते धनंजय मुंडेंचा वारसदार म्हणून समोर आलेले आहेत. पंकजा मुंडे जरी वारसदार असल्या तरी धनंजय मुंडे यांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगली पकड ठेवलेली आहे. मात्र या सर्व प्रकरणात त्यांचं नाव घेतल्यामुळे
आरोप होत असल्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची ही प्रतिमा मलिन होत आहे. तुम्ही नक्की कळवा, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावाला हवा की नको. या प्रकरणात जातीपातीचं राजकारण न आणता, ओबीसी विरोधात मराठा असा विषय न आणता, एक तुमच्यावर आरोप जर होत असले तर त्याचा प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा ते लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही नक्कीच सहकार्य केलं पाहिजे, असं एक माझं मत आहे. आणि तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्समधून कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.